नेहमीप्रमाणे सायलीला काही दम नसतो आणि कॉईनवरून काहीतरी आठवेल का त्या प्रतिमाला, हे मात्र पूर्णा आजी आणि तिच्या सासूला सांगत असते. तेव्हा मात्र तिच्या सासूला असं वाटतं की खरंच काहीतरी आठवेल आणि पूर्णा आजीला पण आठवण येते. हो, बरोबर बोलते आहे. तेव्हा सायली म्हणते, "हो, अश्विन भाऊजींनी सांगितलं होतं ना, की आपण प्रेशर टाकू शकत नाही, पण त्यांचं त्यांना आठवू शकतं." असं मात्र म्हणून तिघींनाही फार आनंद होतो. पण काय करणार आता, नेहमीचाच त्यांचा अतिउतावळेपणा असतो आणि रूममध्ये न बोलता हॉलमध्येच बोलता आणि प्रत्येक वेळेसच आता ती तन्वी आणि प्रिया दोघी काय एकच म्हणा कान लावून सगळे त्यांचे प्लॅन ऐकत असते आणि प्लॅन फोडण्याची तयारीतच असते. आता प्लॅन ऐकल्यावर मात्र टेन्शन तर येतच आणि पुढे काय करायचं हा पण विचार ती करू लागते. पण आता सायली काही ऐकायला तयार नसते, कारण सायलीला तर सगळं स्वतःच करायचं असतं. बरं असू द्यात, आपण तरी काय करणार त्याला. इकडे मात्र रविराज हॉस्पिटलमध्ये जाऊन आरडाओरडा करू लागतो. त्या नर्सला भेटायचं आहे, जिने चुकीचे रिपोर्ट दिले. रिसेप्शनमध्ये झालं काय? तो बोलू लागतो, "हे काय तुम्ही सगळे चुकीचे रिपोर्ट दिले." आरडाओरडा तिथे करू लागतो. पण त्या रविराजला सांगणार कोण? रिसेप्शनला जाऊन आरडाओरडा करून काही फायदा आहे का? सोबतच नाग घेऊन फिरतो आहे आणि त्या नागाला सोबत ठेवलं म्हटल्यावर असंच होणार. त्यापेक्षा घरी जाऊन त्या प्रियाचं जरा तोंड फोड. रिसेप्शनसोबत वाद घालून काही फायदा आहे का? असो, पण तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करा.